रोहन, तुझ्या आजूबाजूला काही कार्यकर्ते सुद्धा मला दिसत आहेत. त्यांच्याशी काही बातचीत करू शकतोस का तू, त्यांच्या भावना सुद्धा जाणून घ्यायला? नक्कीच, कारण का अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे जण जे आहेत ते अंत्यदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आपल्यासोबत काही दादांसोबतची कुठली ओळख तुम्हाला आता प्रकर्षाने जाणवते? तुम्ही कुठून आलाय आणि काय ओळख? आम्ही नांदेडून आलो. आम्ही नांदेडून आलो. आम्ही काल म्हणजे रात्रीच निघालो इथं. रात्री एक फाट म्हणजे 1-2 वाजता पोहोचलो इथं. आता आम्ही अंत्यविधीसाठी आलो इथं की अंत्यविधीचं म्हणजे काहीतरी निघायला वाटते ना इथे दादाच्या. तुमच्या काय आठवणी तुम्हाला दादांच्या अशा वेळी जाणवत आहेत आज? दादाच्या आठवणी अशा आहेत की काढायच्या अशा म्हणजे की काय हृदयाला लागायसारख्या काही आठवणी अशा म्हणजे लागायच्यासारख्या आहेत. तुम्ही तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही वसमत हिंगोली जिल्हा या ठिकाणाला आलेलो आहोत आम्ही. काय आठवणी जाणवत आहेत, कारण का अशा पद्धतीने दादांनी एक्झिट घेतली? दादाच्या अशा काही भरपूर आठवणी आहेत. दादाला मी जवळपास 90पासून ओळखतो. मी अगोदर शहर अभियंता होतो आणि नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिलं होतं. नव्यानं रिटायर झाल्यामुळं सेवा करण्याची संधी दिली आणि खरंच वसमत शहरासाठी दादा एकदा आले होते. दादाने एका ठिकाणी रस्त्याचं काम पाहिलं आणि त्यांनी लगेच त्या ठिकाणी 25 लाख रुपये दादाने नगर परिषदला दिले होते. दादाचं एक मायक्रो प्लॅनिंग आणि शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आणि पदाधिकारी तर व्यतिरिक्त अधिकाऱ्यावर सुद्धा ते जीवापाड प्रेम करत होते. आता त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर खूप काही ही उणीव कदाचित प्रशासनामध्ये होतात, कारण का सातत्याने सांगितलं तर दादांची प्रशासनावरती पकड होते. 100% पण ते स्किल काय होतं, ते कौशल्य काय होतं दादांकडे? कौशल्य म्हणजे त्यांचं कामाचं नियोजन, पुन्हा त्या कर्मचाऱ्याच्या काही अडचणी असतील कुठल्या प्रोजेक्टमध्ये किंवा काही असेल तर मायक्रो प्लॅनिंग होती त्यांची आणि ते समजून घेत होते. अधिकाऱ्याला जसं पदाधिकाऱ्याला समजून घेते तसंच अधिकाऱ्याला पण ते समजून घेत होते. बारकावे ज्या पद्धतीने प्रशासनामध्ये कागदोपत्री बारकावे असतात त्याचं ज्ञान भरभक्कम होतं. भरपूर प्रमाणात ते गाड्या अभ्यासक होते. खरं तर वित्त विभाग चालवणं, नियोजन विभाग चालवणं हे खरे फार मोठं काम आहे आणि सर्वात महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे ते. आपण समजतो की इतर डिपार्टमेंटपेक्षा जे की उत्पन्न आणि खर्च याचा जे ताळमेळ बसवायचा आहे तो एक महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्राचा जो कणा म्हणतात जे आर्थिक विकासाचा आणि नियोजनाचा, हा एक मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं आहे आणि ही उणीव कदापि मला वाटत नाही की भरून निघाल. महाराष्ट्र हा पोरका झालेला आहे. आमचा हिंगोली जिल्हा वसमत शहर तर निश्चितच पूर्ण शहर काल कडेकोट बंद होतं. प्रत्येक घराघरामध्ये अश्रू हे होतं, ते लोकांच्या डोळ्यातून वाहत होते आणि दादाची एवढी उणीव हे